आमचे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे। आम्हाला तुमच्या भांडणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही। त्यामुळे जरांगेंनी काय दिवे लावलेत आणि जरांगे कुणाचं पिटतोय हे महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या बाळाला सुद्धा माहिती। पवारसाहेब निश्चित ओबीसीमध्ये आणि मराठा बांधवामध्ये भांडणं लावतायत। नेमकं मराठा आंदोलन आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोण आहे? हे बघा, आम्ही आता सध्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधली मंडळी आम्ही या सगळ्या राजकीय नेतृत्वाकडं, आमदार खासदारांकडं किंवा सत्तेतल्या लोकांकडं, मंत्रिमंडळाकडं आम्ही फक्त एकाच भावनेनं बघतोय की आमच्या हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत, आमचे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे। आम्हाला तुमच्या भांडणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही। भाजपच्या लोकप्रतिनिधींनी, आमदारांनी, खासदारांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांवर काय टीका करावी किंवा पवारसाहेबांनी भाजपवर काय टीका करावी, हा राजकीय सगळा त्यांचा प्रोग्राम आहे। आमचं एकच म्हणणं आहे, तुम्हाला काय कुणावर टीका करायची ती करा, पण आमचं ओबीसीचं हक्क आणि अधिकार, आमचं आरक्षण अजिबात या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि आमच्या जर आरक्षणाला तुम्ही धक्का लावणार असाल तर आम्हाला मग कुठला पक्ष आणि कुठला लोकप्रतिनिधी आणि कुठला आमदार आणि कुठला लोकनेता आम्हाला देणं घेणं नाही। त्यामुळे त्यांनी खुशाल भांडावं, त्यांना शुभेच्छा आहेत। निवडणुका डोळ्यासमोर आलेत, ते एकमेकावर चिखलफेक करत राहतील, पण आमच्या आरक्षणाकडे जर दुर्लक्ष थोडं जरी केलं इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या सरकारनं, तर आम्ही मात्र ओबीसी यांना कुणालाही माफ करणार नाही। आता तुम्हाला वाटतं का कोणी जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पाठीमागे तुमचं मत काय राहील? हे बघा, जरांगे पाटलांनी लोकसभेच्या वेळी जी भूमिका निभावलेली आहे ती सामान्य जनतेपेक्षा पत्रकार बांधवांना चांगली माहिती आहे। त्यामुळे जरांगेंनी काय दिवे लावलेत आणि जरांगे कुणाचं पिटतोय हे महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या बाळाला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे आमच्या तोंडून वधवून घ्यायचं तुम्हाला इंटरेस्ट असेल तर उद्या परवा पण सांगेल ते। मात्र मराठा आणि ओबीसी वाद लावायचं काम देखील शरद पवारच करतायत, असं देखील त्यांचा आरोप आहे। हे बघा, तुम्हाला एक सांगतो, खरं तर शरदचंद्रजी पवारांनी खूप एक पुरोगामी भूमिका घ्यायला हवी होती, कारण त्यांच्या तोंडी नेहमी फुले शाहू आंबेडकरांचं नाव असतं। जरांगे पाटील एका बाजूला म्हणतात की धनगर आणि आम्ही भाऊ भाऊ, आणि त्याच टायमिंगला तीच वेळ साधून बारामतीमध्ये जाऊन शरदचंद्रजी पवार गळ्यामध्ये पिवळा रुमाल घालतात आणि अहिल्यादेवी होळकरांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावतात। कधीही गेले नाहीत बिचारे आजपर्यंत, पण हे टायमिंग त्यांना कसं सुचलं आणि कुणी सल्ला दिला, ते तिथं धनगरांच्या कार्यक्रमात जातात आणि म्हणतात एसटी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे। पण आमच्या 4 पिढ्या खपल्या, म्हणजे ओबीसीमधल्या लोकांना फोडा झोडा, वंजारी कसा बाजूला पडेल, बंजारा कसा बाजूला पडेल, धनगर कसा बाजूला निघेल, धनगराला एसटीचं आमिष कसं दाखवायचं। अरे आमच्यातली वकील मंडळी, आमच्यातली पुढारी मंडळी, आमच्यातले सामाजिक कार्यकर्ते, आमच्या 4 पिढ्या खपलेत। त्यामुळे आमच्यात भांडणं लावू नका। आणि पवारसाहेबांवर आमचाही सेम आरोप आहे की पवारसाहेब निश्चित ओबीसीमध्ये आणि मराठा बांधवामध्ये भांडणं लावतायत आणि भांडणं लागली असताना शांत बसतायत, याचा आम्हाला कुठंतरी खेद आणि खंत वाटते। आज मुख्यमंत्र्यांनी पवारसाहेबांची देखील भेट झाली होती, आरक्षण आणि हे सगळे विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली जात होती। नेमकं काय केलं पाहिजे? हे सगळे राजकीय पक्ष कशा पद्धतीने पाहतात? हे नेमकं हे पेटवण्याचं काम कोण करतंय, विझवण्याचं काम कोणी करत आहे का नाही? नेतृत्व करायची खूप मोठी ही आहे, त्या लोकांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे। मग मुख्यमंत्री महोदय आणि शरदचंद्रजी पवार, आम्ही आरोप करतो, आम्ही कार्यकर्ते, ज्या आंब्याचं झाड आहे त्याला फळ आहे त्यालाच आम्ही दगडी मारणार ना। आम्ही बाबळीच्या झाडाला दगडी मारली तर आंबे पडतील का? मग पवारसाहेबांनी सांगावं ना पुढे येऊन, मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं की बाबा हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, हे गाव कुसामधल्या शोषित, वंचित, ज्यांना हजारो वर्षात ज्यांचं प्रतिनिधित्व झालं नाही, ज्यांना इथल्या सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेता आलं नाही, त्या लोकांचं आरक्षण आहे। का सांगत नाहीत शरदचंद्रजी पवार? का मूग गिळून गप्प बसलेत? मिटिंगा केल्या मग काय पोहे खाऊन आले का मुख्यमंत्र्याकडे जाऊन? अरे आम्ही इथं भांडणं गावागावामध्ये लोकांच्या एकमेकाच्या गावगाडा विस्कळीत झाला आहे पूर्ण, आणि तरीसुद्धा बोलत नाही तुम्ही। हे न कळलेलं कोण आहे?